नमस्कार मित्रांनो, 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे आणि ज्या ठिकाणी ग्रहण दिसते तिथे शास्त्रानुसार काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास करून 3 वर्गांबद्दल बोलणार आहोत: गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती. हे तिघेही ग्रहणाच्या वेळी सर्वाधिक संवेदनशील मानले गेले आहेत. म्हणूनच त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी काय करू नये याची माहिती घेऊया. गर्भवती स्त्रियांनी काय करू नये? धारदार वस्तूंचा वापर टाळावा. सुया, चाकू, कात्री यांचा वापर अजिबात करू नये. शास्त्र सांगते की अशा वेळी धारदार वस्तूंचा वापर केल्यास गर्भावर परिणाम होतो. कपडे शिवणे, धागा गुंफणे टाळावे. शिवणकाम किंवा सुईधाग्याचं काम करू नये. जड कामे टाळावीत. घरकाम, वस्तू उचलणे किंवा जड वस्तूंना हात लावणे टाळावे. ग्रहण काळात झोप घेऊ नये, कारण ते शरीर आणि मनावर वाईट परिणाम घडवते. भोजन टाळावे. ग्रहण सुरू झाल्यावर काहीही खाऊ किंवा पिऊ नये. ग्रहणापूर्वी सूतक सुरू झाल्यानंतरही खाणं शास्त्र मान्य करत नाही. सौंदर्य प्रसाधनं किंवा उठणे वापरू नये. अशावेळी त्वचेवर लेप, क्रीम वगैरे लावल्यास ते ग्रहणाच्या कुप्रभावाकारी जातं असं शास्त्र मानतं. नकारात्मक बोलणं, रडणं किंवा वाद घालणं टाळावं, कारण त्यावेळी मानसिक अस्थिरता गर्भावर थेट परिणाम करू शकते. बालकांनी काय करू नये? ग्रहण सुरू असताना अन्न किंवा दूध पिऊ नये. मुलांना ग्रहण संपल्यानंतरच स्वच्छ पाण्याने धुतलेले हात करून अन्न द्यावे. ग्रहण काळात झोप घालू नये, कारण शास्त्र सांगते की ग्रहण काळातील झोप आरोग्यास अपायकारक ठरते. ग्रहण पाहू देऊ नये. थेट चंद्राकडे किंवा मोबाईल, टीव्हीवर ग्रहण दाखवणाऱ्या स्क्रीनकडे मुलांनी पाहू नये. ओल्या कपड्यात बसू नये. कपडे ओले किंवा घामेजलेले ठेवू नये. स्वच्छ व हलके कपडे घालावेत. वृद्ध व्यक्तींनी काय करू नये? अतिरिक्त आहार टाळावा. ग्रहण काळापूर्वी जड व तेलकट अन्न खाणं टाळावं. ग्रहण सुरू झाल्यावर तर खाणं पूर्णपणे निषिद्ध आहे. ग्रहणाच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे. शक्यतो घरात राहावे व ध्यान मंत्र जप करावा. ग्रहणाच्या वेळी झोप घेऊ नये. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे शास्त्र सांगते. अनावश्यक चर्चा, हसणे, खेळणे किंवा वाद घालणे टाळावे. मन शांत ठेवावे. मोबाईल वा टीव्हीवर थेट ग्रहण पाहणे टाळावे. डोळ्यांना अपाय होतो. ग्रहण संपल्यानंतर काय करावे? ग्रहण संपताच सर्वांनी वस्त्रांसहित स्नान करावे. घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. गर्भवती स्त्रियांनी विशेषतः स्नान करून तुळशीपत्राने अन्नग्रहण करावे. मुलांना व वृद्धांना स्नान घालून स्वच्छ कपडे द्यावेत. शक्य असेल तर त्या दिवशी दानधर्म करावा. मित्रांनो, हे नियम पाळल्यास ग्रहण काळातील नकारात्मक परिणामांपासून आपण, आपली मुले आणि ज्येष्ठ मंडळी सुरक्षित राहतात. शास्त्र सांगते की ग्रहण काळात केलेला मंत्रजप, ध्यान आणि प्रार्थना अनेक पटीने फलदायी ठरतो. म्हणूनच ग्रहण हा घाबरण्याचा नव्हे, तर संयम, साधना आणि शुद्धी राखण्याचा काळ आहे.